नमस्कार. आपल्या धुळे न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. आता पहा ठळक घडामोडी. श्री संत शिरोमणी संताजी जगन्नाडे महाराज पुण्यतिथी 16 व पूजन आज दिनांक 16/12/17 रोजी राजवाडे बँकेसमोर करण्यात आले. यशोदा हॉस्पिटल व नेत्रालयाचे उद्घाटन सोहळा आज दिनांक 16/12/17 रोजी माननीय डॉक्टर भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उत्कर्ष कॉलनीजवळ साक्री रोड या ठिकाणी काल संध्याकाळी हुगडीस आली घरफोडी, पंचनामा करून केली शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल. आता बातमीपत्र सविस्तराने. श्री संत शिरोमणी संताजी जगन्नाडे महाराज पुण्यतिथीच्या सोहळा व प्रतिमा पूजन 9:30 वाजता करून तेली पंचायत भुवन या ठिकाणी पूजन करून आरती करून कार्यक्रम करण्यात आला. ॲडव्होकेट अमित वाघ, विनोद चौधरी, अनिल महाले, नितीन चौधरी, सुनील चौधरी, रोहित चौधरी, स्वप्नील चौधरी, शशिकांत जाधव आदी यांच्या शुभ हस्ते सपत्नीक पूजा व पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली आणि तेली पंचायत भुवन गली नंबर 2 धुळे येथे श्री संताजी जगन्नाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ॲडव्होकेट चंद्रकांत चौधरी, संजय चौधरी, भूषण करंकाळ, अतिश चौधरी, सुनील चौधरी, गणेश चौधरी, दीपक बोरसे, ज्ञानेश्वर चौधरी, अमित जाधव, महेश बोरसे, कुणाल चौधरी, राहुल चौधरी, मयूर थोरात, तुषार करंकाळ, प्रमोद चौधरी आदी उपस्थित होते. या दोन्ही कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते. भगवान बापूजी करंकाळ, युवराज चौधरी, प्रकाश महाले, माजी महापौर जयश्री अहिरराव, दत्तू चौधरी, शेखर चौधरी, कुणाल चौधरी, कैलास चौधरी, अध्यक्ष तेली समाज, उपाध्यक्ष तेली समाज, तेली समाजातील सर्व महिला पत्रकार, करंकाळ बंधू, युवराज करंकाळ आदी तेली समाजातील श्री संत जगन्नाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित होते. यशोदा हॉस्पिटल व नेत्रालयाचे माननीय भाईदास पाटील यांच्या हस्ते दिनांक 16/12/17 रोजी संध्याकाळी शारदा नगर समोरील उद्घाटनाचा सोहळा पार पडला. शारदा मोरे यांनी सांगितले, आमच्या नेत्रालयामध्ये सर्व इम्पोर्टेड व नवीन असे तंत्र मशिनरी उपलब्ध आहेत. त्यामध्ये डोळ्याची अत्याधुनिक सुविधा देण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आमचे खास वैशिष्ट्य आहे म्हणजे लॅमिनार ऑपरेशन थिएटरची खास सुविधा डोळ्यामध्ये लॅमिनार ऑपरेशन करण्यासाठी नाही आहे. त्यामध्ये फिल्टर एरोपी निर्जंतुक चेकिंग करण्याची सुविधा आहे आणि इम्प्रेशन रेट कमीत कमी ठेवण्यात आले आहेत. तरी धुळे शहर ग्रामीण भागातील सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. डॉक्टर प्रशांत मोरे पाटील, श्रद्धा मोरे, प्रशांत पवार, प्रतीक्षा पवार, प्रमोद मोरे, प्रदीप मोरे, रवींद्र मोरे, प्राध्यापक शरद पाटील, डॉक्टर प्रभाकरराव कोतवाल, तात्यासाहेब पाटील, आप्पासाहेब पाटील, आबासाहेब पाटील, बापूसाहेब पाटील, आशिफ शेख नाशिक, तेजस देसले, दीपक पाटील, डॉक्टर प्रदीप पाटील आदी सर्वजण यशोदा नेत्रालय यांचा शुभारंभ सोहळ्याला सर्वजण उपस्थित होते. यशोदा नेत्रालयामध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर श्रद्धा मोरे. आम्ही आज यशोदा नेत्रालयाचे दिनांक 16 डिसेंबर 2017 रोजी अण्णासाहेब भाईदास अण्णा यांच्याकडनं नेत्रालयाचं उद्घाटन केलं आहे. आमच्या नेत्रालयामध्ये सगळे इम्पोर्टेड मशिनरीज आहे ज्याच्यामध्ये तुमची डोळ्याची अत्याधुनिक सुविधा दिली जाईल आणि आमचे एक खास वैशिष्ट्य आहे म्हणजे लॅमिनार ऑपरेशन थिएटर. धुळ्यामध्ये डोळ्यांसाठी डेडिकेटेड थिएटर नाही आहे जे लॅमिनार ऑपरेशन थिएटर आहे. यामध्ये फिल्टर्ड एअर येते जी एकदम निर्जंतुकीकरणाची हमी देते आणि इन्फेक्शन रेट एकदम कमीत कमी यात आपल्याला देता येतो. त्यामुळे आपण इथे यावे आणि सुविधांचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती. आमचा पत्ता आहे यशोदा हॉस्पिटल व नेत्रालय, दत्तमंदिर भागात पेट्रोल पंपाच्या शेजारी, स्वागत लॉजजवळ, आग्रा रोड, देवपूर, धुळे. साक्री रोडवरील उत्कर्ष कॉलनी जवळ राजेंद्र डोंगरे यांच्या घरी काल संध्याकाळी चोरी उघडकीस आली. वरील सर्वजण 6-7 दिवसांपासून बाहेरगावी गेल्याने चोरी झालेली काल संध्याकाळी पाणी भरण्याच्या कारणाने पाहिले असता त्यावेळेस ही चोरी झालेली उघडकीस आली. घरमालकाचे भाऊ हिरालाल डोंगरे यांनी शहर पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर फिर्याद दाखल करून पंचनामा करून घेतला. त्यांच्या अंदाजानुसार 25,000 ते 30,000 रुपयांची व सोने चांदी साखळी, नथनी,
कानातील बाया यांची चोरी झालेली आहे. त्यांची मागणी आहे की या भागात दाट वस्ती आहे, तरीही चोरी होते. आमच्या पोलिसांना एकच विनंती आहे की रात्रीच्या वेळी या ठिकाणी गस्ती पथक नेमावे. काही ना काही चोरी होण्यास मदत होईल, तरी पोलिसांची गस्ती पथक नेमावे ही आमची सर्वांची मागणी आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. डंगोरे माझे मोठे भाऊ इथं राहत होते, भीमनगर साखर रोड उत्कर्ष कॉलनी रोडला. ते गावाला गेलेले असल्यामुळे त्यांच्या घरात घरफोडी झालेली आहे. त्यांच्या घरात मागच्या साईडने चोर शिरले. घरातील होम थिएटर, मोटर, सोन्या चांदीच्या काही वस्तू चोरीला गेलेल्या आहेत. तसंच आता पोलीस आले होते, त्यांनी पण पंचनामा केला. त्यांनी सगळं लिहून घेतलेलं आहे. आमची एकच विनंती आहे की चोरांना लवकरात लवकर पकडून आणि गरिबाच्या घरातलं जे साहित्य चोरी गेलं त्यांनी शोधून काढावं, एवढी आम्ही त्यांना विनंती करतो. किती रकमेच्या वस्तू गेल्या अंदाजे? अंदाजे कमीत कमी 20-25 हजाराच्या रक्कम गेल्या असतील. हे केव्हा झालंय? एक काल रात्री झालेलं असेल, कारण 7-8 दिवसापासून घर बंद होतं. आज मुली पाणी येणार होतं म्हणून आले होते. घर उघडलं, त्यांनी पाहिलं तर सगळं सामान चोरी झालेलं. सकाळी त्याची विनंती आहे की पोलीस या एरियामध्ये पोलिसांची गस्त वाढवावी, जेणेकरून दाट वस्तीच्या एरियामध्ये चोऱ्या होणार नाही व गरीब लोकांचं नुकसान होणार नाही.